तर आपण काल जे पाहिलं होतं त्याच्यामधला पहिला फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल प्लॅनिंग अँड डिझायनिंग द सीड प्रोसेसिंग प्लांट. तर दुसरा पॉईंट बी, आफ्टर द सिलेक्शन ऑफ प्रॉपर मशीन्स, एलिव्हेटर कॅपॅसिटीज, क्लिनिंग सिक्वेन्स, लेआउट डिझाईन हॅव बीन सिलेक्टेड, डिटेल लेआउट ऑफ प्लॅनिंग कॅन बिगिन. जे हे प्लॅनिंग करताना आपण मशीन प्रॉपर निवडणार आहे, त्याची इलिव्हेटर कॅपॅसिटीज, क्लिनिंग सिक्वेन्स ठरवणार आहे, लेआउट, मशीनचं डिझाईन कसं कुठली मशीन कुठं असणार आहे हे डिटेल प्लॅनिंग करायचं. आणि हे जर आपण केअरफुल प्लॅनिंग केलं लेआउटचं तर ट्रबल स्पॉट राहणार नाही. एखाद्या ठिकाणी काय अडचण आली एखाद्या मशीन तर ती राहणार नाही. म्हणून लेआउट हा ऑन पेपर ॲज द लेआउट ऑफ डिझाईन डेव्हलप्स इट शुड बी ड्रॉन ऑन पेपर. कागदावरती जसं आपण बिल्डिंगचा प्लॅन तयार करतो तसं याचं प्लॅनिंग केलं किंवा प्लॅन केला, डिझाईन केलं पेपरवरती तर अडचणी लक्षात येतील. इट शुड बी ड्रॉन ऑन पेपर. फर्स्ट ड्रॉ द लाईन्स ऑफ फ्लो अँड देन कन्वर्ट दीज फ्लो लाईन्स इनटू मशीन लाईन. कागदावरती लाईन्स ड्रॉ करायचे, म्हणजे कुठून कुठं काय जाणार आहे, कुठून कसं जाणार आहे, कुठली मशीन कुठं असणार आहे ह्याचं लाईन तयार करायची फ्लोची अगोदर, आणि फ्लोची लाईन केल्यानंतर मशीनची लाईन ठरवायची. आफ्टर रिव्हिजन्स डिटेल ड्रॉइंग्स कॅन ऑल्सो बी मेड टू शो एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द कुठलं इक्विपमेंट कुठं असणार आहे त्याचं एक्झॅक्ट सिच्युएशन किंवा लोकेशन आपण ह्या डिझाईनमध्ये किंवा पेपरवरच्या ड्रॉइंगमध्ये ठरवणार आहे. स्केल ड्रॉइंग आर द मोस्ट वाईडली यूज मेथड ऑफ लेआउट. स्केल म्हणजे आपण जे स्केल तयार करतो किती सेंटीमीटर, समजा इथं मीटरमध्ये असेल तर कागदावरती आपण सेंटीमीटरमध्ये तर ते त्याच्यावरून ते लेआउट किंवा मार्कआउट आपण पेपरवरती ड्रॉइंग करून करणार आहे. ती चांगली मेथड आहे. स्केल मेथड्स अँड स्केल टेम्पलेट्स आर ऑल्सो व्हेरी इफेक्टिव्ह बट दे आर मोर एक्सपेन्सिव्ह. जे ह्याच्यासाठी स्केल वापरलं जातं, आपण जसं चार्टवरती किंवा ग्राफवरती पेपरवरती करतो ते स्केल घेऊन करतो, तशा प्रकारे ड्रॉइंग करताना स्केल घेऊन आपण प्रत्येक इक्विपमेंटचं ठिकाण ठरवणार आहे, कुठून काय जाणार आहे, कुठं थांबणार आहे, किती कॅपॅसिटीचं असणार आहे, ते सगळं ऑन पेपर केलं तर त्याला म्हटलं जातं स्केल मॉडेल. आणि स्केल टेम्पलेट्स आर ऑल्सो इफेक्टिव्ह बट दीज आर मोस्ट एक्सपेन्सिव्ह. म्हणजे ड्रॉइंग करून सुद्धा, प्लॅनिंग करून सुद्धा ते प्लॅनिंग खर्चिक जरी असलं तरी ते मोस्ट इफेक्टिव्ह आणि मोस्टली यूज मेथड. हे झाला पॉईंट बी. पॉईंट प्लॅनिंग. पहिला पॉईंट आपण पाहिला फॅक्टर टू बी कन्सिडर्ड व्हाय प्लॅनिंग अँड डिझायनिंग द सीड प्रोसेसिंग प्लांट. तर दुसरा पॉईंट आपण पाहणार आहोत सी पॉईंट, अनालिसिस ऑफ ऑपरेशन्स. कुठले ऑपरेशन्स आणि कसे राहणार आहेत. पहिल्या मध्ये आपण प्रोसेसिंग सिक्वेन्स ठरवणार. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मशीन कॅपॅसिटी विचारात घेणार आणि कन्व्हेइंग म्हणजे एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये मटेरियल कसं जाणार आहे त्याला कन्व्हे म्हणतात. कन्व्हेइंग, मशीन्स कॅपॅसिटी आणि प्रोसेसिंग सिक्वेन्स. प्रोसेसिंग सिक्वेन्स म्हणजे पहिली स्टेप समजा आपण ड्रायर असेल, दुसरं एअर क्लीनर असेल, पुढं क्लिनिंग असेल किंवा अजून काही ग्रॅव्हिटी सेपरेट, तर तो सिक्वेन्स कसा असणार आहे त्याला प्रोसेसिंग सिक्वेन्स म्हटलं. बघा, आफ्टर द सिलेक्शन ऑफ द मशीन द नेक्स्ट स्टेप ऑफ डिटर्मिनेशन प्रॉपर प्रोसेसिंग सिक्वेन्स. म्हणजे प्लॅनिंग झाल्यानंतर, मशीन निवडल्यानंतर पुढची स्टेप आहे डिटर्मिनेशन ऑफ प्रॉपर प्रोसेसिंग सिक्वेन्स. द सीड सेपरेटर्स, elevators, conveyors and storage bins should be so arranged that seeds flow continuously from receiving to end. म्हणजे हा सिक्वेन्स असा असला पाहिजे. काय काय आलं, सेपरेटर, इलेव्हेटर, कन्व्हेयर, स्टोरेज बिन्स. तर हे सगळं एका विशिष्ट सिक्वेन्समध्ये अरेंज केलं पाहिजे जेणेकरून एकदा कंटिन्युअसली ती मशीन चालू झाली की स्टार्ट टू एंड म्हणजे बिया उचलल्या जातात, बिया क्लीन करून प्रोसेस करून बाहेर पडतात एंड. अँड इट बी फ्लेक्झिबल इनफ टू बायपास ए मशीन ऑर रिटर्न टू ए पार्ट ऑफ रिक्लिनिंग. जे एखादी मशीन आपल्याला तिथं फ्लेक्झिबल युनिट असं पाहिजे की प्रोसेसिंग सिक्वेन्स एखादी मशीन काढून ठेवता आली पाहिजे किंवा एखादी मशीन डबल क्लिनिंग करायची वेळ आली तर त्याच्यात सुद्धा रिपीट करता आलं पाहिजे, रिटर्न करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा सिक्वेन्स प्रोसेसिंगमध्ये पाहिजे. प्रोसेसिंगमध्ये महत्त्वाचे पार्ट काय आहेत, सेपरेटर, एलिव्हेटर, कन्व्हेयर आणि स्टोरेज बिन्स.
जे स्टार्ट टू एंड ही मशिनरी कंटिन्युअस चालू राहिली पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी पण पाहिजे, जेणेकरून एखादी मशीन मध्ये जोडावी लागली, डबल क्लिनिंग करावं लागलं तरी तो बायपास मशीनला असला पाहिजे आणि रिटर्न ते रिक्लिनिंग करता आलं. परत मशिनरी कॅपॅसिटी, प्रत्येक मशिनरीची कॅपॅसिटी ठरलेली असते, त्यापेक्षा ती मटेरियल जास्त घेऊ शकत नाही किंवा कन्व्हे करू शकत. बघा, इक्विपमेंट कॅपॅसिटी शुड बी केअरफुली प्लॅन टू प्रिव्हेंट द बॉटलनेक्स. म्हणजे एखादं मशीन जास्त कॅपॅसिटीपेक्षा चालवायची म्हणलं की ती तोंड भरून बाटलीचे तोंड लागेपर्यंत पॅक होणार. When the overall operating capacity needs have been determined, machines should be able to handle the capacity with some reserve capacity. Surge bins can handle variations in individual machine capacities. In case of grave differences, either larger models or more than one machine is installed in parallel. म्हणजे एखादी मशीन जास्त कॅपॅसिटी असेल एखादी, तर सगळ्यांचं कंटिन्युटी राहण्यासाठी तो प्रॉपर मशिनरीच्या कॅपॅसिटी पाहिजे. साखर कारखान्यात तसंच असतं की मशिनरी जास्त, कॅपॅसिटी जास्त, म्हणजे आणि काही वेळेस मशिनरीची कॅपॅसिटी जेवढी असेल त्यापेक्षा त्याच्या डबल सुद्धा, दीडपट सुद्धा ती कॅपॅसिटी देऊ शकते. अशा प्रकारे मशिनरीच्या कॅपॅसिटी प्लॅनिंग करताना किंवा डिझाईन करताना ठरवलेल्या असणं आवश्यक. मशीन कॅपॅसिटी झाली. परत कन्व्हेइंग म्हणजे एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये घेऊन जाणारी जी सिस्टीम आहे त्याला कन्व्हेइंग म्हणतात. द टाईप ऑफ कन्व्हेइंग सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. द कन्व्हेइंग सिस्टीम मस्ट बी एबल टू हँडल द कॅपॅसिटी नीडेड टू पर्टिक्युलर. तर कन्व्हेइंग कॅपॅसिटी म्हणजे बेल्ट असतात, कन्व्हेयर म्हणतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, आणि वर उचलणारा त्याला एलिव्हेटर म्हणतात. म्हणजे मशीनच्या खालच्या टोकापासून वर उंचावरती उचलून दुसऱ्या मशीनमध्ये सोडणारा त्याला एलिव्हेटर म्हणतात. आणि कन्वे म्हणजे एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये सीड लॉट नेणं बेल्टने, त्याला कन्व्हेयर म्हणतात. तर ह्या अनालिसिस ऑफ ऑपरेशनमध्ये आपण 3 पार्ट पाहिले: प्रोसेसिंग सिक्वेन्स, मशिनरी कॅपॅसिटी आणि कन्व्हेइंग. तर ह्या तिन्ही गोष्टी अनालिसिस करणं ऑपरेशनचं आवश्यक आहे. परत एकदा आपण पाहणार आहोत. आता तिसरा पॉईंट पाहू, टाईप ऑफ लेआउट्स. म्हणजे लेआउट सोयीनुसार 3 प्रकारचे आहेत: मल्टी स्टोरी, सिंगल लेवल आणि कंबाईन डिझाईन्स. मल्टी स्टोरी म्हणजे 2 मजली 3 मजली सिस्टीम असते. मजली म्हणजे उंची तितकी घ्यावी लागते, कारखान्यामध्ये असतात 2-3 कप्पे. सिंगल लेवल म्हणजे सपाट लेवल, एका लेवलला मशीन बसवलेली असते. आणि कंबाईन डिझाईन म्हणजे दोन्हीचा विचार, मल्टी स्टोरी आणि सिंगल लेवल, जिथं जसं गरज पडेल तसं दोन्हीचा वापर केला जातो, मल्टी स्टोरीचा आणि सिंगल लेवलचा. त्याला म्हटलं जातं कंबाईन डिझाईन. तर हे 3 प्रकारचे लेआउट्स आहेत. पहिला लेआउट पाहूया आपण. देयर आर द 3 मेन टाइप्स ऑफ प्रोसेसिंग प्लांट लेआउट्स: फिज, मल्टी स्टोरी, सिंगल लेवल आणि कंबाईन डिझाईन. बघा, मल्टी स्टोरी मध्ये काय, आता बघा, इन दिस टाइप सीड इज कॅरीड बाय इलेव्हेटर्स टू द टॉप फ्लोअर. म्हणजे फ्लोअरच्या टॉपला नेलं जातं किंवा खोलीच्या त्या गोडाऊनच्या वर. इलेव्हेटर, इन दिस द सीड इज कॅरीड बाय इलेव्हेटर्स टू द टॉप फ्लोअर अँड एम्प्टीड इन टू लार्ज बिन्स. बिन्स म्हणजे कणग्यासारखं किंवा उंचावरती बी साठवण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे बिन्स. तर मटेरियल इज कॅरीड बाय इलेव्हेटर टू द टॉप फ्लोअर अँड एम्प्टीड इन टू लार्ज बिन्स. क्लिनिंग मशीन्स देन अरेंज इन ए व्हर्टिकल सेरीज ऑन द लोअर फ्लोअर्स. म्हणजे खालच्या मजल्यावरती क्लिनिंगच्या मशीन ठेवलेल्या असतात, त्या पण एकावर एक अशा उभ्या डायरेक्शनमध्ये, व्हर्टिकल. ऑन द लोअर फ्लोअर सीड फ्लोज फ्रॉम वन मशीन डाऊन इन टू द नेक्स्ट बाय ग्रॅव्हिटी. जे स्टोरेज बिन साठवणूक जे आहे ते एकदम वरती करायचं टॉप फ्लोअर, आणि तिथून ते ग्रॅव्हिटीने, मनाने उताराने येत, त्याला बाय ग्रॅव्हिटी म्हणतात. म्हणजे एका मशीन पासून दुसऱ्या मशीन अशा एकावर एक अशा स्टेप करून, उंच स्टेप करून, एकदा उंचावरती बी सोडलं की त्या वरच्या मशीनमधून खालच्यातून एंडला, अशीच व्यवस्था म्हणजे मल्टी स्टोरी.
बहुमजली व्यवस्था म्हणायची. सिंगल लेवल मध्ये काय, इन दिस सिंगल स्टोरी प्लांट सीड इज मूव्ड फ्रॉम वन मशीन टू नेक्स्ट बाय एलिव्हेटर्स. जे बेल्ट आहेत किंवा उचलणारे बेल्ट, कन्व्हेअर किंवा त्याला एलिव्हेटर म्हणतात. प्लेस प्रत्येक मशीनच्या मध्ये एलिव्हेटर असतो, जो बेल्टने ते मशीन मधलं मटेरियल बाहेर येणारं उचलतं आणि त्या बेल्टने दुसऱ्या मशीन मध्ये नेऊन सोडतं. In this single story plant, seed is moved from one machine to the next by elevators placed between the machine. The advantage of this system is that one man can supervise processing without running up and down stairs. एक माणूस सिंगल लेवलची सिस्टीम चांगल्या प्रकारे सुपरवाइज करू शकतो, मॅनेज करू शकतो, जे खालीवरी न करता. आणि तिसरी सिस्टीम आहे कंबाईन compromise between single and multi-story system could also be adopted. म्हणजे दोन्ही सिस्टीमचा, मल्टी स्टोरीचाही काय वापर करायचा आणि सिंगल लेवलचाही, त्या दोन्हीचा वापर एकत्रित करून काय नवीन म्हणजे कॉम्बाईन डिझाईन म्हणतात. अशा प्रकारचे 3 लेआउट्स आहेत मशिनरीच्या डिझाईनचे, मल्टी स्टोरी, सिंगल लेवल आणि कंबाईंड. अजून एकदा हा पॉईंट, सगळे पॉईंट्स आपण परत रिपीट पाहणार आहोत. बघा, आपण प्लॅनिंग पॉईंट पाहिला. प्लॅनिंग पॉईंट पाहिला तर प्लॅनिंग मध्ये काय काय विचारात घ्यायचं बघा. केअरफुल प्लॅनिंग इज युजफुल टू आयडेंटिफाय अँड प्रिव्हेंट द ट्रबल स्पॉट्स बिफोर द प्लांट इज बिल्ट. जे प्लॅनिंग असं केअरफुली करायचं की कुठं ट्रबल स्पॉट राहणार नाही, अशा प्रकारचं प्लॅनिंग लेआउट करायचं. नंतर स्केल ड्रॉइंग आर मोस्ट युजफुल मेथड. म्हणजे पेपरवरती ड्रॉइंग करायची, फ्लो लाईन दाखवायच्या, आणि ती सगळ्यात बेस्ट प्लॅनिंगची मेथड आहे. स्केल मॉडेल्स अँड स्केल टेम्पलेट्स आर ऑल्सो इफेक्टिव्ह, बट जे स्केलचे मॉडेल्स तयार केले जातात, मशीनचे मॉडेल तयार करायचे, इथे एक मशीन बसवायची, तिथे एक बसवायची, आणि त्याचं डिझाईन दाखवायचं, मग ते फिक्स करायचं. म्हणजे स्केल मॉडेल आणि स्केल टेम्पलेटचा वापर. स्केल ड्रॉइंग सुद्धा करू शकतात, त्यापेक्षा स्केल मॉडेल आणि स्केल टेम्पलेट इफेक्टिव्ह आहे पण खर्चिक आहे. प्लॅनिंग मधला पहिला पॉईंट झाला. आता दुसरा पॉईंट, अनालिसिस ऑफ ऑपरेशन. 3 ऑपरेशन्सचा विचार केला. प्रोसेसिंग सिक्वेन्स, मशिनरी कॅपॅसिटी आणि कन्वेइंग. प्रोसेसिंग सिक्वेन्स मध्ये मशिनरी कुठल्या कुठल्या असणार आहेत, कुठं कुठं बसणार आहेत. द सीड सेपरेटर्स, इलेव्हेटर्स, कन्व्हेयर्स अँड स्टोरेज बिन्स should be arranged that the seed flows continuously from receiving to end. तर ज्या प्रोसेसिंग सिक्वेन्समध्ये इलेव्हेटर, सेपरेटर, कन्व्हेयर आणि स्टोरेज बिन्स हे असे अरेंज केलेले असतात, एकदा मशीन स्टार्ट झाली पहिली की शेवटपर्यंत कंटिन्युअसली फ्लो चालू राहून प्रोसेसिंग चालू राहतं. मशीन कॅपॅसिटी, इक्विपमेंट कॅपॅसिटी शुड बी केअरफुली प्लॅन टू प्रिव्हेंट द फर्दर प्रॉब्लेम. सगळ्या मशीनच्या कॅपॅसिटी पहिल्यांदाच ठरवायच्या. कुठली कमी कॅपॅसिटीची असली तर पुढच्या मशिनरी त्या स्पीडनी चालू शकत नाही. जे हा मशिनरी कॅपॅसिटीचा सुद्धा विचार अनालिसिस मध्ये केला जातो. आणि कन्वेइंग, द कन्वेइंग सिस्टीम मस्ट बी एबल टू हँडल कॅपॅसिटी निडेड इन पर्टिक्युलर. तर ही कन्वेइंग कॅपॅसिटी म्हणजे ह्या मशीन मधून दुसऱ्या मशीनमध्ये जी नेण्याची सिस्टीम आहे त्याला कन्वेइंग म्हणतात. तर त्याची सुद्धा कॅपॅसिटी विचारात घेतली पाहिजे. नुसती मशीनचीच कॅपॅसिटी नाही, कन्वेइंग कॅपॅसिटी सुद्धा महत्वाची आहे, तर आपला प्रोसेसिंगचा सिक्वेन्स व्यवस्थित चालणार आहे. तर हे झाले 2 पॉईंट्स. पहिला पॉईंट प्लॅनिंग आणि अनालिसिस ऑफ ऑपरेशन. तर पुढचा पॉईंट आपण पाहिला होता तो एकदा अजून रिपीट करतोय. टाइप्स ऑफ लेआउट्स. लेआउटचे 3 टाईप पाहिले आपण, मशिनरी, सिंगल लेवल आणि कंबाईंड. तर मल्टी स्टोरी, सिंगल. मल्टी स्टोरी मध्ये काय, दिस टाइप ऑफ सीड, इन दिस टाइप सीड इज कॅरीड बाय इलेव्हेटर्स ॲट द टॉप ऑफ फ्लोअर अँड एम्प्टीड इन टू लार्ज. कन्व्हेयरनी किंवा इलेव्हेटरनी उंचावरती त्या फ्लोअरच्या वरती सीड लिहिलं जातं आणि तिथून त्या मशीनला फीड केलं जातं. क्लिनिंग मशीन्स आर देन अरेंज इन व्हर्टिकल सेरीज ऑन द फ्लोअर्स. लोअर जे क्लिनिंगच्या मशीन्स आडव्या न ठेवता उभ्या सिक्वेन्समध्ये ठेवले जातात व्हर्टिकली.
सीड फ्रोज फ्रॉम वन मशीन टू अनादर बाय ग्रॅव्हिटी. त्याच्यामुळं तिथं कन्व्हेअर लागत नाही, डायरेक्ट मशीनमधून वरच्या मशीनमधून खालच्या, खालच्यातून खालच्या असं करत करत त्या मल्टी स्टोरीमध्ये काही डाळ मिलमध्ये ही सिस्टीम असते, कारखान्यामध्ये साखर कारखान्यात पण असते. सिंगल लेवल म्हणजे एका हॉरिझॉन्टली सगळ्या मशीन मांडलेल्या असतात, एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये सीड पाठवलं जातं. इन दिस सिंगल स्टोरी सिस्टीम सीड इज मूव्ड फ्रॉम वन मशीन टू अनादर मशीन बाय एलिव्हेटर्स प्लेस बिट. जे प्रत्येक ठिकाणी एलिव्हेटर लागतो, त्याला प्रत्येकाला एलिव्हेटरला मोटर लागते. मग त्या मशीनमधून माल उचलायचा, दुसऱ्या मशीनमध्ये टाकायचा, दुसऱ्यामधून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्या. त्याला सिंगल लेवल म्हणजे अशा मशिनरी आडव्या मानल्या जातात. द ॲडव्हान्टेज ऑफ द सिस्टीम दॅट वन मॅन कॅन सुपरवाइज द प्रोसेस. एकच माणूस ह्याचं व्यवस्थित सुपरविजन करू शकतो. आणि तिसरं कंबाईन डिझाईन. दिस टाईप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मल्टी स्टोरी अँड सिंगल लेवल स्टोरी टाईप. जे अशा प्रकारे हे 3 टाईप पाहिले आपण लेआउटचे. पहिल्यांदा 3 पॉईंट पाहिले आपण लेआउट अँड प्रोसेसिंगची. त्यातला पहिला आपण पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड वाईल डिझायनिंग प्रोसेसिंग प्लांट, दुसरं प्लॅनिंग आणि तिसरं अनालिसिस ऑपरेशन. तर अशा प्रकारे हा प्रोसेसिंग प्लांटचं लेआउट तयार झाला. अशा रीतीने आपण ह्या आजच्या टॉपिकला थांबूयात. काही फोटो 1-2 आहेत ते पाठवतो.